स्वदेश या सिनेमाला नुकतेच 20 वर्ष पूर्ण झालेत। 20 वर्षांपूर्वी जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा या सिनेमासोबत किंग खानच्या अभिनयाचं देखील सर्वत्र खूपच कौतुक झालं होतं। पण या सिनेमात दर्जेदार अभिनय करून सुद्धा शाहरुखला तेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता। म्हणून फिल्म क्रिटिक्स आणि शाहरुखचे चाहते त्या काळी खूपच नाराज झाले होते। शाहरुखच्या ऐवजी तेव्हा अभिनेता सैफ अली खानला हम तुम या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता। पाहायला गेलं तर चित्रपट समीक्षकांच्या म्हणण्यानुसार हम तुम या चित्रपटामधील सैफ अली खानच्या अभिनयापेक्षा स्वदेशमधील शाहरुखचा अभिनय हा सरस होता। पण तरी देखील या सिनेमासाठी किंग खानला नॅशनल अवॉर्ड देण्यात आला नाही। फिल्म क्रिटिक्सच्या म्हणण्यानुसार सैफ अली खानला देण्यात आलेला नॅशनल अवॉर्ड हा बायस्ड होता, कारण त्यावेळी सैफ अली खानची आई ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर ह्या नॅशनल फिल्म अवॉर्डच्या ज्युरी मेंबर्सच्या हेड होत्या आणि कदाचित त्यांच्या या हेड पोस्टचा परिणाम या निर्णयावर झाला होता। या संदर्भात शाहरुखचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शाहरुखने त्याला स्वदेशसाठी नॅशनल अवॉर्ड न मिळाल्याबद्दल खंत देखील व्यक्त केली होती। आतापर्यंत शाहरुखने त्याच्या फिल्म करिअरमध्ये 100 पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत, ज्यासाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्ड आणि इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत। पण या पलीकडे शाहरुखला आजपर्यंत एकही नॅशनल अवॉर्ड मिळालेला नाहीये। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा।